निगुडकर डेव्हलपर्स मध्ये 14 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत जे लोक फ्लॅट बुक करणार आहेत त्यांना एक लकी ड्रॉचं कूपन दिलं जाईल. जेवढे लोक फ्लॅट बुक करतील सगळ्यांना प्राइस भेटेल याची गॅरंटी आहे. पण जे फर्स्ट प्राइस असेल ते आहे आपण सगळेजण इथे आपला किमती वेळ काढून ते उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण इथे आला स्वागत करतो. निगुडकर रिअलिटीच्या 12व्या वर्धापनादिनाच्या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो क्लायंटच्या फीडबॅक आणि रिव्ह्यू. पुढच्या वर्षीसाठी ह्या वर्षी ज्या चुका झाल्या ते पुढच्या वर्षी मला दुरुस्त करता येते. मराठीमध्ये थोडस चुकीची वर्डिंग झाली तर समजून घ्या. काही हिंदीमध्ये बोलू चालेल ना, आपण थोडं ऍडजस्ट करून घ्या मराठीमध्ये. तर ज्या लोकांना असं वाटतंय की गेल्या वर्षी आपलं काम चांगल्या पद्धतीने चाललं किंवा वाईट पद्धतीने चाललं, तर मी रिक्वेस्ट करतो की जे इथे येऊन फीडबॅक देतील तर आम्हाला काही गोष्टी अपग्रेड करण्यासाठी त्याच्यातून मदत भेटेल. तर कोणी आहे ज्यांना रिव्ह्यू द्यायचा आहे, जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्ही सांगा, आम्ही त्याच्यात अपग्रेड करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मंडळी, माझं नाव रामचंद्र गर्गे. एकटा व्यापार राहतात मला परिचय. निगुडकर सरांनी आतमध्ये जे आपले प्रोजेक्ट तयार केले माझ्या अनुभवानुसार मला दिसायला नाही की जवळजवळ नाही म्हणते माझा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांची मेजॉरिटी आणि कामाची पद्धती अमूल्य आहे आणि त्याला कोण तोड देऊ शकत नाही. त्यामध्ये घर बांधणी अशी उत्कृष्ट केलेली आहे, तिथे पण असं ओपन ठेवू शकत नाही अशी केलेली. काही गोष्टी असतात ते आपल्याला ऍक्सेस करावं. आज त्यांनी उभं केलेलं आहे त्याला माझा सल्यूट आहे. असं त्याने काम करून प्रत्येकाला सहकार्य करून काही अडचणी असतात, काही निर्बंध असतात, बंध असतात, ते आपल्यालाही पाहायला लागतात, त्यांनाही पाहायला लागतात. शेवटी प्रत्येकाला कायदा सारखं असतं. तेव्हा कारण मी अशी आधी सगळे दिवस ज्यांनी आता नवीन प्रोजेक्ट आले तिथे आपुलीला बेलामध्ये आहे उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे. त्यात कोणाला इंटरेस्ट असेल त्या ते घेऊ शकतात. त्यामध्ये माझी चॅलेंज आहे की कंपल्सरी त्यांचं काय म्हणजे उत्कृष्ट असेल की ते तुम्हाला कुठे भेटणारही. त्यानिमित्त तसंच काही आमचे पर्सनल असतात आणि आपल्यामध्ये शेअर करू त्यांना सांगितलेलं काय गोष्टी आम्हाला खटकतात, काही त्या नाही खटकतात. शेवटी तो व्यवहार आहे खटकणार. प्रत्येकाचे व्यवहार काय एकसारखे होत नसतात. त्यामुळे कसं असतं काही गोष्टी आपण केल्या ते आपल्याला ऍडजस्ट करून सहकार्य करतात. हे मी त्यांना वारंवार पाहिलेलं आहे आणि त्यांना ओळखलेलं आहे. काही आमच्यामध्ये पण मी पण होते पण त्यांनी बोलणे पण बोलता की तुम्ही अध्यक्ष व्हा. प्रॉपर काही मी त्यांच्या शब्दाकडनं आपल्या काही त्याच्यामुळे मी अध्यक्ष झालो. काही गोष्टी त्यांनी मला बऱ्याच शेअर केल्या त्याचा मी तुमचा अत्यंत आवडतो. आणि काय असतील तुम्ही शेअर करा. ते सहकार्य करायला तयार आहेत. काय असतील देण्या घेण्यामध्ये प्रत्येकाचा व्यवहार हा खालीवर असतो, काय ना प्रॉब्लेम होतो, तो सक्सेस होऊ शकतो, त्याला तेही काय करू शकत. त्यामुळे आपण ऍडजस्ट करणं फार महत्वाचं आहे.
जास्त काही बोलत नाही, बऱ्याच जणांना बोलायचं असेल त्याबद्दल धन्यवाद. ही महेंद्र एका वेळेस 106 या कोर्स मी यांच्याकडे आहे करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे खूप काही सहकार्य केलं त्यांनी. चांगलं काही मला लवकर सहकार्य केलं. 2 पण वगैरे लवकर पास केले आणि मुलांची पद्धत वगैरे खूप चांगली आहे. अजून काय खूप चांगलं त्यांचं हे करत आहे. बाकीचे फीडबॅक गुगल रिव्ह्यू. नमस्कार, मी दीपक पाटे, एकता विहार, फ्लॅट नंबर 208. बोलायचं नव्हतं, त्या आग्रहासाठी बोलतोय. आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी तिळगुळ खाल्लेला आहे. कोण गोड झालं सगळ्यांचं. गेल्या वर्षापासून मी 2024 पासून यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. घेतला सगळं काय घेतलं. मला जेवढं सहकार्य लागतं यांच्याकडनं लाभ. आता पुढचा त्यांचा प्रोजेक्ट आकुर्लीला, सिडको प्रोजेक्ट आकुर्लीला उभा राहत आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि त्याच्यात मी जाहीरपणे त्यांच्या ह्याच्यात इन्व्हेस्ट करतो. एवढं जाहीर. नमस्कार, मी विनीता पाटील. आम्ही यांना भेटल्यापासून मला खूप फरक पडला. म्हणजे एक माणूस म्हणून एक छान माणूस आहे. प्रत्येक गोष्टी एकमेकांना असं समजावून सांगतात. ते चांगलं आहे की कशामध्ये कुठल्या प्रकारे काय करायचंय हे त्यांना खूप चांगलं आणि आम्हाला खूप ओळखते. असं वाटतं नाही की मी तिथं कुठल्या विद्यार्थ्याला भेटते, आपल्याच माणसाला भेटते असं झालं. पण ह्याच्या पुढे पण त्यांचं असं सहकार्य आम्हाला लाभलं आणि कुठले पण काय असं आम्हाला सांगितलं आम्ही कुठलं दुसरं कोण असेल त्यांना इन्व्हॉल्व करून घेऊ आणि त्याच्यासाठी घेऊ. थँक्यू. आम्हाला तर असं रूम घ्यायला 2-3 ठिकाणी बसवला आणि म्हणजे मिस्टरांच्या याच्यावरून बसत नव्हता, त्याच्यात पण नव्हता. पण सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि मी मच्छी विकते, माझ्या धंद्यावर सरांनी येऊन बसवून दिला. त्याच्याबद्दल आभार सर. थँक्यू व्हेरी मच. बरेचसे ऑफर्स आहेत. सगळ्यात पहिले कोणती सांगावी ही सुचत नाहीये. पण यावर्षीच एक मोठा लॉन्च आहे आपला. म्हणजे आतापर्यंत आपण G+4 चे कन्स्ट्रक्शन केले. त्याच्यापुढे आपले कन्स्ट्रक्शन G+11, G+21 चे आहेत. आणि जसं आपण निगुडकर रियालिटी मध्ये ऑफर्स देत होतो तसंच आता मी आतापर्यंत जे काम करत होतो ते ऍज अ इन्व्हेस्टर करत होतो. मतलब लोकांकडून पैसे आपण दुसऱ्याच्या प्रोजेक्ट, तुमचे पैसे माझ्यापर्यंत यायचे, मी दुसऱ्याच्या प्रोजेक्ट मध्ये ते पैसे लावायचे. पण आता असं झालंय ना की बऱ्याच लोकांकडे आपण जिकडे इन्व्हेस्ट करतो त्यांची कामाची क्वालिटी बदलत चाललेली आहे. कारण प्रत्येकाला माहित झालंय की पैसे आले, आता काय प्रोजेक्ट फक्त बनवून द्यायचं आहे. आणि डिलिव्हरीच्या टायमाला बरेचसे छोटे मोठे असे इश्यूज येतात की आता ते इश्यूज आपण इथे नाही त्याच्यावर चर्चा करणार आहोत. म्हणून आपण एक चांगला साथी 2 वर्षापूर्वी याच रिसॉर्ट मध्ये प्रॉपर फॅन क्लबची सुरुवात केली होती. शेखर सर त्याचे मेंबर्स होते. अजून इकडे कोण आहे का त्याचं नाही, त्यापैकी आता कोण आलं नाही. तिथे मी जाहीर केलं होतं की या फॅन क्लब मध्ये जे लोक जॉईन होतील त्यांच्यापैकी ज्याचं काम चांगलं असेल किंवा एखादा असा माणूस की ज्याचं काम मला आवडेल तर मी नक्की त्यांना आपल्या प्रोजेक्ट मध्ये ऍज अ पार्टनर, कंपनीमध्ये ऍज अ पार्टनर त्यांना इन्व्हॉल्व करून आपण एक नवीन कंपनीची सुरुवात करू. पैसा कमवणं हा माझा उद्देश अजिबात नाही. माझं असं आहे की लोकांना सर्व्हिस चांगली दिली पाहिजे, ते एकटा देता येत नाही. तर या गेल्या वर्षी माझी हकीम सरांसोबत वर्क झाली या ठिकाणी. हकीम ऍज अ प्रोफेशनल डिझायनर आहे, पण त्यांच्यामध्ये एवढी कॅपेबिलिटी आहे की ते बाकीच्या गोष्टी पण जे मला पाहिजे, जसं बोलतात एक हिऱ्याची परत हिऱ्याला नसते पण ती ज्वेलरीला नक्की असते. आणि त्यांनी पण माझ्या शब्दाखातीर एवढ्या मोठ्या जॉब साठी सॅक्रिफाईस केलं. बट आता या सगळ्या गोष्टी बंद करून ऍज अ डेव्हलपर म्हणून आपण एक कंपनी स्टार्ट केली, निगुडकर डेव्हलपर्स. डेव्हलपर हे तुम्हीच लोकांनी, म्हणजे एक एजंट और बिल्डर तुम्हीच लोकांनी मला बनवलंय. त्याच्यासाठी एकदा पुन्हा तुमचा जोरदार टाळ्या.
या कंपनीमध्ये माझ्या सोबत मला माहिती आहे की आतापर्यंत मी एकटाच होतो, मॅडम ऑफिसच्या बाहेर जात नाही. ठीक आहे, तर मला एक चांगल्या सपोर्टची गरज होती आणि ते अकिपायच्या स्वरूपात मला भेटलंय. तर निगुडकर डेव्हलपर्स मध्ये अकिपाय, पहिले निगुडकर रियालिटी मध्ये मी एकटा होतो, पण आता तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी 2 लोक झाले, अकिपाय आणि मी. त्याच्यापुढे जसं तुम्ही माझे विश्वास ठेवता तसं तुम्ही नक्की अकिपाय सोबत पण काम करून तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला एक्सपिरियन्स येईल याची गॅरंटी मी घेतो. आणि निगुडकर डेव्हलपर्सचा फर्स्ट प्रोजेक्ट हा TPS2 टाउन प्लॅनिंग स्कीम 2 पनवेल मध्ये नैनाचं डेव्हलपमेंट चालू आहे, सगळ्यांना माहिती असेल. तर तिथे आपला G+11 चा प्रोजेक्ट आहे. कॉस्टिंग जर बघायला गेलो तर 600 स्क्वेअर फीटचा एरिया अप्रॉक्स 45 ते 50 लाखला आहे. बट जसं मी बोललोय, तुमची ही कंपनी तुमच्या लोकांचीच आहे. त्यामुळे आज इथे जे लोक आले यांच्यापैकी जर त्यांच्या रेफरन्स असो किंवा त्यांना स्वतःला इन्व्हेस्ट करायचं असेल तर फर्स्ट 10 क्लायंट साठी 1 BHK 600 स्क्वेअर फीटचा एरिया आपण फक्त 20 लाखामध्ये देणार. 30 लाखाचा बेनिफिट आहे, तर 30 लाखाच्या 10 वाजल्या पाहिजे. फक्त त्याच्यासाठी एक कंडिशन आहे की जी लोक 26 जानेवारी किंवा लास्ट आपण 30 जानेवारी पर्यंत जी लोक या प्रोजेक्ट मध्ये फुल पेमेंट म्हणजे पूर्ण पेमेंट ऍज अ लोन नाही जर इन्व्हेस्ट करतील तर त्यांना 1 BHK फक्त 20 लाखामध्ये भेटणार आहे. ज्यांना घर घ्यायचंय ते घर घेऊ शकतात आणि ज्यांना घर नाही पाहिजे तर तो फ्लॅट जर त्यांनी बनल्यानंतर सेल जरी केला तरी 20 लाखाचे 40 लाख भेटतील याची मी गॅरंटी घेईन. किंवा आपण त्या हिशोबाने तसा कॉन्ट्रॅक्ट पण करू की जर तुम्ही 20 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय तर मी 3ऱ्या वर्षी सेम इथेच आपला तर याच्या पुढे रिसॉर्ट फिक्स आहे. लोकांना टेन्शन घ्यायची गरज नाही, लोकेशन शोधायची गरज नाही. आता 2-3 वर्ष आपण याच रिसॉर्ट मध्ये इव्हेंट करतोय. तर इथेच 3ऱ्या वर्षाला आपण जर त्याला घर नाही पाहिजे तर त्याला 20 लाखाचे 40 लाख रुपये आपण देऊ. ही फिगर एक म्हणजे असं फायनल फिगर नाही की 40च भेटतील, कारण की 40 भेटलं तर ते व्याजाच्या सिस्टम मध्ये जातं आणि मला व्याजाचं सिस्टम मला पटत नाही. 40 पेक्षा जास्त भेटतील पण 40 पेक्षा कमी नाही भेटणार याची गॅरंटी देतो. तर या प्रोजेक्ट मध्ये ज्या लोकांना इन्व्हेस्ट करायचे तर 30 जानेवारी ही आपली शेवटची डेट असेल. 30 जानेवारी पर्यंत जी लोक इन्व्हेस्ट करतील त्यांना त्याचा बेनिफिट भेटेल. फक्त नाव देताना तुम्हाला 1 लाखाचा टोकन अमाऊंट द्यायचं आहे. ठीक आहे. आणि ज्या दिवशी आपण प्रोजेक्टचा प्लॅन पास होईल, आपण आता प्लॅन रिवाइज करायला दिलेला आहे. प्लॅन पास जेव्हा होईल तुम्ही फ्लॅट सिलेक्ट करायचा आणि मग बाकीचे उर्वरित 19 लाख रुपये त्या टाइमला द्यायचे. त्याच्यानंतर दुसरी आपली एक ऑफर आहे जी रेग्युलर दरवर्षी आपण चालवतो आणि त्याच्यात बऱ्याचशा लोकांचा बेनिफिट होतो. आणि मे बी ही ऑफर ह्या वर्षी शेवटची ऑफर असेल. ही ऑफर पुन्हा आपण रिपीट करणार नाही, कारण की आपण आता ऍज अ डेव्हलपर चालूय. तर मग ही ऑफर कायद्यानुसार आपल्याला घेता येत नाही. ऍज अ इन्व्हेस्टर ही ऑफर आपण घेऊ शकतो, पण ऍज अ डेव्हलपर आपण ह्या पद्धतीने पैसे घेऊ शकत नाही. आणि कायद्यात मला अडकायचं नाही, तुम्हाला पण नाही अडकायचं, कारण की आपल्याकडे जे इन्व्हेस्ट करतात त्यांना पण सिक्युरिटी महत्वाची आहे, मला पण सिक्युरिटी महत्वाची. तर ह्या ऑफरचा हा शेवटचा वर्ष असेल जे आपण दरवर्षी ऑफर देतो. जर एखाद्याने आपल्याकडे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर मिनिमम त्याला पुढच्या वर्षी 6 लाख रुपये एक्स्ट्रा भेटतील. मिनिमम 6 लाखापेक्षा जास्तच भेटतील, पण 6 लाखाच्या खालती नाही येणार. म्हणजे 10 लाखाला एका वर्षाला तुम्हाला 6 लाख रुपये एक्स्ट्रा भेटतील. 10 लाख भरा, पुढच्या वर्षी 16 लाख रुपये घ्या. पण 16 लाख फिक्स अमाऊंट नसेल, ही अमाऊंट तुमची 6 लाखापेक्षा थोडीशी जास्तच असेल. बेनिफिट असेल तर त्याच्यापेक्षा ही अमाऊंट थोडीशी जास्तच असेल. तर या ऑफर मध्ये जी लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांनी इथे येऊन आपलं नाव सांगावं. आणि ही ऑफर ह्या वर्षी एंड होणार आहे. पुढच्या वर्षी ही ऑफर आपण डिस्कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर माझं नाश्ता करताना त्यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना ते इन्व्हाइट करतो या आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या तोंडाने सांगा.
तुमचा काय प्लॅन होता ते सांगा आणि मी तुम्हाला काय ऑफर सांगितली ती सांगा. नमस्कार. आमचा प्लॅन होता एक छोटस दुकान घेण्याचं, पण त्यांनी आता मला सांगितलं की असं मी 10 लाख रुपये गुंतवले, मला 6 लाख रुपये त्याच्यात अजून भेटतील. तर तेच बोलणं झालं, म्हटलं मिस्टरांशी बोलणं झालं, आता इथे पण डन करतोय की आम्ही 10 लाख रुपये गुंतवले. म्हणजे उद्या इलेक्शन आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना इथे येता आलं, त्याच्यामुळे आपण त्यांची नावं फक्त मी इथे जाहीर करू शकतो. एक राकेश पैलकर आहे, त्यांनी गेल्या वर्षी आपल्याकडे इन्व्हेस्ट केले होते. यावर्षी त्यांनी पैसे न घेता आपल्या आकुर्लीच्या प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट बुक केले. दुसरे हुझैफा शेख म्हणून आहेत, त्यांनी आपल्याकडे 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते 6 महिन्यासाठी. तर त्यांची चेक आपल्याकडे बनलेला मे बी त्यांच्या अकाउंट मध्ये गेला पण असेल, कारण त्यांना रूट शिफ्टिंग करायची होती, त्याचे मी त्यांचे पैसे पण परत केले. त्याच्यानंतर मोहब्बत अली म्हणून एक होते, ते पण आले नाही. त्यांचं पण त्यांनी गेल्या वर्षी आपल्याकडे 10 लाख इन्व्हेस्ट केले, यावर्षी त्यांना 6 लाख पेक्षा भेटणार आहे. आणि ह्या इव्हेंटच्या आधी एक व्यक्तीने आपल्याकडे पैसे इन्व्हेस्ट केले, पण त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी इथे येऊन नाव सांगावं, नाही वाटत असेल तर मी त्यांना फोर्स करणार नाही. बताना है क्योंकि क्या होता है मालूम है, आप पैसे लेते हैं, मैं लोगों को क्यों बताता हूँ, इसका एक रीजन है कि आपके लिए भी एक सिक्योरिटी बढ़ जाती है कि हाँ हमने इनके पास पैसे दिए, नहीं दिए, मैंने अगर आपको रिटर्न नहीं दिया तो आपको बोलने के लिए आपके पास कुछ प्रूफ नहीं रहता. म्हणून आपण मीटिंग मध्ये पैसे घेतो आणि मीटिंग मध्येच देतो, भाई कोणाला टेंशन नको. ठीक है, आपके पैसे कितने हैं आप आके यहाँ पे अपना नाम बताइए और इन्वेस्ट की भी अमाउंट बताइए. ये एक प्रोसेस है और मैं चाहता हूँ कि सब एज अ सिक्योरिटी के हिसाब से सब यहाँ से जाए. पैसे इन्वेस्ट किए तो हमको नींद आनी चाहिए. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. इन्वेस्ट किए या हमारे को सिक्योरिटी फीस के लिए हमने IFI का इन्वेस्ट किए, और ऐसा कुछ नहीं है कि सबके सामने ही बोलेंगे तो ही एक भरोसा है, इसके लिए हमने उनके पास इन्वेस्ट. मैं माइक पे कभी बोलता नहीं, ठीक है, थैंक यू. अजून एक आहे, त्यांचं पण इन्व्हेस्टमेंट कन्फर्म आहे, पण मी ते घेतलेलं नाही और वो अजून ते आलेले नाही. शेवटची ऑफर आहे जी आपण 2 वर्षापूर्वी ठेवली होती, ह्या वर्षी ती ऑफर नाही ठेवली, पण बऱ्याचशा लोकांची नाराजगी आली की ही ऑफर तुम्ही कंटिन्यू ठेवा. आणि त्याच्यासाठी आपण ही ऑफर, आता ही एक डिस्कंटिन्यू करतोय म्हणून एक ऑफर आपण कंटिन्यू ठेवणार की निगुडकर डेव्हलपर्स मध्ये 14 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत जे लोक फ्लॅट बुक करणार आहेत त्यांना एक लकी ड्रॉचं कूपन दिलं जाईल. जेवढे लोक फ्लॅट बुक करतील सगळ्यांना प्राइस भेटेल याची गॅरंटी आहे. पण जे फर्स्ट प्राइस असेल ते आहे महिंद्रा थार. सुनी थी ऐसी ऑफर कहीं पर, मतलब घर भी लो और कार भी लो. काही माझ्याकडे 2 वर्षापूर्वी त्यांनी घर घेतलेलं ते, आपको मराठी समझती? वो दुबई में रहते हैं, उन्होंने मुझे देखा भी नहीं, बस उन्होंने वहां से पैसे भेजे. लकी ड्रॉ में उनको कार लगी, मैंने राकेश पैलकर जी का नाम बोला, कार भी उनको ही लगी. वापस उन्होंने मतलब जो चीजें मैंने बताई वो हिसाब से इन्वेस्ट किए. मेरे हिसाब से 20 में कर दिया ना राकेश पैलकर, 2020 में घर बुक किया था और आज उनका दूसरा घर भी बुक हुआ है, वो भी पूरा नहीं है. मतलब उनका एक टारगेट था कि मुझे दुबई में हमेशा के लिए नहीं रहना, मला दुबई सोडून यायचंय, पण 2 मुलं आहेत तर 2 मुलांसाठी घर घेऊन मग दुबई सोडायची आहे. तर ह्या वर्षी त्यांचं दुसरं घर बुक झालंय आणि ते पण लीग मध्ये.
तर तुम्ही पण या पद्धतीने जर दरवर्षी येत राहिला तर नक्की तुम्ही लोक पण कारण की कसं आहे बघा इन्व्हेस्टमेंट ज्या मी या क्षेत्रात जेव्हा आलो मला सांगण्यासाठी कोण नव्हतं आणि हे सगळं शिकण्यासाठी माझे 2-3 करोड रुपये वेस्ट केले. मी अगदी पहिला पहिली गोष्ट बोललो की जर मला त्या टायमाला पण जर सांगणारं भेटलं असतं कारण प्रत्येकाचं काय असतं की माझं बेनिफिट कसं होईल. आमचं थोडं उलट आहे. लोकांचं बेनिफिट झालं की आपलं बेनिफिट ऑटोमॅटिकली होईल. ठीक आहे. तर ही ऑफर 14 जानेवारी म्हणजे आजपासून 31 डिसेंबर पर्यंत जी लोक घर बुक करतील ज्यांचं लोन होईल रजिस्ट्रेशन होईल त्या लोकांना कुपन दिलं जाईल आणि याच रिसॉर्ट मध्ये आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवणार. जेवढे लोक बुक करतील सगळ्यांना प्राइस असेल. 10 मोठी प्राइजेस असतील. त्यातला प्रमुख आकर्षण म्हणजे महिंद्रा थार. ठीक आहे. तर हे आपली यावर्षीची 3 ऑफर आहे. अजून कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. का की इथे मी तुमच्या लोकांना बोर करण्यासाठी नाही बोलत. तुम्ही लोक एन्जॉय करू शकता. फक्त ज्या ऑफर्स आहेत त्या ऐकला. आता मला नक्की खात्री आहे की तुम्ही याच्यावर काम करणार. पण काम करणाऱ्याला पण बेनिफिट पाहिजे की नको पाहिजे. आता अशी बरेचशी लोक बोलते आम्ही घर घेतलं मग आता आम्हाला काय बरोबर आहे ना. आम्ही काय ही ऑफर तुमची लोकांपर्यंत सांगू. तर ज्याच्या माध्यमातून जसं इथे मुखिया सरांनी लास्ट टाइम 6 रेफरन्स दिले. ठीक आहे. तर या वर्षी तुम्ही घर घेतलंय पण तुमच्या माध्यमातून आपल्याला 6 रेफरन्सेस जर भेटले तर त्यांना देखील कुपन दिलं जाईल. म्हणजे तुमचं पण लॉस नाही. तुमचं लक तुमच्या सोबत. तुम्ही पण महिंद्रा थार चे विनर होऊ शकता. ह्या अपेक्षांनी आजपासून कामाला लागा. ज्याच्या माध्यमातून 6 बुकिंग येतील त्याला पण आपण लकी ड्रॉचं एक कुपन देणार आणि प्लस ऍज अ कमिशन नाही बोलत पण तुम्ही लोक जी मेहनत करता त्याचं बेनिफिट म्हणून ज्या फ्लॅटची जी प्राइस असेल त्याच्या 2% तुम्हाला बेनिफिट पण भेटेल. कारण मी अपग्रेड झाल्यामुळे तुम्हाला पण अपग्रेड करणं गरजेचं आहे ना. नाहीतर मग तो आपला कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही की लोकांना मोठं करा आपण ऑटोमॅटिकली मोठा होणार. तुम्ही मोठे झालात मी पण मोठा होईल. तर 6 रेफरन्सेस दिलात तुम्हाला त्याचा 2% पण भेटेल आणि एक लकी ड्रॉचं कुपन पण भेटेल. ठीक आहे. प्राइस सगळ्यांना ऑफर सगळ्यांना समजलंय. कोणाला काही डाऊट आहे नाही काय विचारायचंय कोणाला. ठीक आहे. तर आपण ऑफरचं सेगमेंट पण आता इथे संपवू. सर पहिलं तुम्ही बोलत किलोमीटर पासून सुरुवात आहे ओके सर. आणि आपला प्रोजेक्ट जो आहे तो 3.5 ते 4 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. पनवेल स्टेशन पासून आणि मेन रोडवर आहे. तो पनवेल माथेरान रोड नॅशनल हायवे 56 या 57 डिक्लेअर झालाय. तर हायवे टच आहे म्हणजे हायवेला उतरला तर 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स म्हणजे विसावा पकडा. विसावाचं गेट आणि हायवे जसं आहे सेम प्रोजेक्टचं लोकेशन तसंच आहे. हे लोकेशन कुठे आहेत का म्हणजे किंवा जे ऑफिसला आला की तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. आता आपण प्लॅन पास करायला दिलेला आहे. प्लॅन पास झाला की मग आपण आता फक्त जे लोक इंटरेस्ट शो करणार आहेत त्यांनी 1 लाखाचं फक्त टोकन अमाऊंट आहे. त्या दिवशी आपला ज्या दिवशी प्लॅन पास होईल तुमचा फ्लॅट फायनल होईल त्या दिवशी बाकीचे पैसे उर्वरित द्यायचे. पण याच्यावर लोन नाही. हे 20 लाख तुम्हाला याचा डाऊन पेमेंट करायचं आहे. लोन सिस्टम साठी आपण ऑफर नाही ठेवलेली आहे. कारण कसं आहे बरेचशी लोक ज्यांना घर घ्यायचं पण बजेटचा इश्यू असतो. ठीक आहे. मला पारती सरांनी पण सांगितलं की लोकांचं हे आहे की सिडको मध्येच घर घ्यायचं आहे पण बजेटचा इश्यू आहे. पण त्याच्यासाठी आपण ही ऑफर ठेवले की स्टार्टिंगचे 10 क्लायंट फक्त 10 क्लायंटसाठी जे सुरुवातीचे 10 क्लायंट असतील त्याच लोकांसाठी ही ऑफर आहे की 45 ते 50 लाखाचं घर तुम्हाला फक्त 20 लाख आणि त्याचं बजेट 3 वर्षाच्या आतमध्ये. अपुर्ली पासून टीपीएस 2 स्टार्ट झालं. तुम्ही गुगलवर जरी टीपीएस 2 टाउन प्लॅनिंग स्कीम 2 टाकला तरी पण तुम्हाला सगळं लोकेशन भेटेल. ठीक आहे. तिथे आपले 2 प्रोजेक्ट आहेत. ज्याचं पहिलं परमिशन येईल त्याच्यामध्ये आपण फ्लॅट बुकिंग स्टार्ट करू. ठीक आहे. डेव्हलपर्स म्हणून आपण आपला पहिला प्रोजेक्ट टीपीएस 2 मध्ये लॉन्च करतोय. या प्रोजेक्ट मध्ये G+11 टावर असणार आहे आणि 1 BHK 600 स्क्वेअर फीटचा एरिया असेल.
त्याची अप्रोक्स मार्केटची व्हॅल्यू बघायला गेलं तर 45-50 लाख रुपये त्याची व्हॅल्यू आहे. पण इथे आलेल्या पैकी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जर 30-31 जानेवारी पर्यंत जर फ्लॅट बुक केला तर त्यांना फक्त 20 लाखामध्ये फ्लॅट भेटणार आहे. 600 स्क्वेअर फीटचा फ्लॅट 20 लाखामध्ये भेटेल. दुसरी ऑफर आहे, जी लोक 10 लाख इन्व्हेस्ट करतील त्या लोकांना पुढच्या वर्षी 6 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ऍज अ बेनिफिट म्हणून भेटेल. आणि तिसरी ऑफर आहे, जी लोक आपल्याकडे यावर्षी फ्लॅट बुक करणार आहेत तर प्रत्येकाला एक कूपन भेटेल. आपण पुन्हा एकदा लकी ड्रॉ करतो आणि त्या लकी ड्रॉचं फर्स्ट प्राइज असेल महिंद्रा खान. आणि जी लोक ज्यांनी घर घेतले आणि त्यांनी 6 बुकिंग जरी आपल्याला दिल्या तरी देखील त्यांना एक कूपन भेटेल प्लस 2% त्याचं बेनिफिट भेटेल. तर एवढं बोलून या कार्यक्रमाचं आपण इथे एंड करतोय. पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्यासाठी आपण सगळे आलात त्याबद्दल आपला आभार. एक छोटस माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट देऊन आपण या कार्यक्रमाचं एंड करू. एन्जॉयमेंट करू शकता. 1 वाजता लंच आपलं चालू होईल. लंच केल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 वाजता आपल्याला इकडून निघायचं आहे. 5-5:30 पर्यंत तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता. पुन्हा संध्याकाळी चहा नाश्ता करून इकडून एंडचा प्रोग्राम. ठीक आहे. तर आता ज्याला जे करायचं आहे ते करू शकता. आता तुम्हाला पुन्हा बोलवणार.